नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रश्न पाहूया. बघा, 61 ते 91 पर्यंतचे 30 प्रश्न बालमानसशास्त्रावर विचारले जातात. तर 61वा प्रश्न काय आहे ते आपण बघूया. बघा, एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? पर्याय दिलेले आहेत बघा. सान्निध्य, समावेश, सातत्य, साधर्म्य. तर 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण अवबोधाचे वर्गीकरण गेल्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बघा. तर अवबोधाचे वर्गीकरण हे 6 प्रकारे होते. सान्निध्य, समावेश, साधर्म्य अशा प्रकारे इथं पर्याय आहेत. तर सान्निध्य म्हणजे बघा, 3-3 टिंबांचा असा गट आहे. ते आपण ओळखतो हे त्यांच्यातील सान्निध्यामुळे. आता समावेश म्हणजे काय, तर EDN या गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. म्हणजे जर ही शब्द तुटक अशी लिहून गाळलेल्या जागा आपलं मन भरून काढतं. म्हणजे काय आहे, तर हे समावेश या अवबोधाच्या वर्गीकरणामध्ये येतं. सातत्य काय असं नाहीये. साधर्म्य, साधर्म्य म्हणजे काय, तर आता वेगवेगळे आकार दिलेले आहेत. गोल, त्रिकोण, बेरीज अशा पद्धतीने वेगवेगळे आकार दिलेले आहेत. हे आपल्याला कशामुळे कळतं, तर त्याच्यातील साधर्म्याच्या अवबोधाच्या वर्गीकरणामुळं कळतं. तर याचं उत्तर काय येणार आहे? आपलं मन काय करतं, गाळलेल्या भागाचा विचार न करता काय करतं, हे EDN हे जर तुटक प्रकारे अक्षरे काढली तर आपलं मन काय करतं, समावेश या अवबोधाच्या वर्गीकरणाद्वारे काय करतं, भरून काढतं. गाळलेली जागा काय करतं, भरून काढतं. हा झाला 61वा प्रश्न. आता 62वा प्रश्न काय आहे पाहूया. खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर बघा, 4 पर्याय काय आहेत बघा. पहिला पर्याय आहे प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. तर फरक दिलेले आहेत. योग्य नाही अशा पद्धतीने विचारलेलं आहे. काय काय वेळेला बघा, पर्यायाचा जर आपण 4ही पर्याय लक्षपूर्वक ऐकले तर काय होणार आहे, आपल्याला उत्तर ह्या 4ही पर्यायावरून गावणार आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे योग्य नाही. आता म्हणलेलं आहे काय, पहिला पर्याय म्हणलं प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा असतो. बरं चला, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा काय आहे, जिवंतपणा असतो हे म्हणतात. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. आता काय आहे, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जिवंतपणा आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे असं म्हणते.